Hello dear students, today we are going to discuss laws of refraction. स्टुडंट्स, याच्या आधी आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन शिकलेलो होतो. काय होते रे ते लॉज ऑफ रिफ्लेक्शन? त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल हे तिन्ही एका प्लेनमध्ये असतात. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईड्सना असतात. सो तो जो लॉ आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शनमध्ये बघितलेला होता तो सेम लॉ इथे आपल्याला बघायचा आहे इन लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. सो रिफ्रॅक्शन होताना आधी हे लॉ सांगण्याच्या आधी आपण एक डायग्रॅम बघूयात. इथं आपण ग्लास हे मीडियम घेतलं आहे. फर्स्ट मीडियम आहे आपलं इथे एअर, दुसरं मीडियम आहे ग्लास. आता हा झाला आपला इन्सिडंट रे. त्यानंतर हा जो आहे इट इज पॉईंट ऑफ इन्सिडन्स. इथे रिफ्रॅक्टेड रे, रिफ्रॅक्ट होतो म्हणजे काय, त्याचा जो ओरिजिनल पाथ असतो तो चेंज होतो आणि आयदर तो नॉर्मलच्या बाजूला किंवा अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होतो. त्याचे रूल आहेत ते आपण नंतर शिकणारच आहोत. आता याच्यामध्ये जेव्हा रिफ्रॅक्शन होतं, सपोज हा इन्सिडंट रे त्याला मी नाव दिलं AB, हा रिफ्रॅक्टेड रे त्याला मी नाव दिलं CD, हा N आहे तो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आणि EF हा माझा नॉर्मल झाला. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर रिफ्रॅक्शन होताना बघा पहिला जो लॉ आहे तो काय सांगतो आपल्याला की हा इन्सिडंट रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईड्सना असतात आणि नॉर्मल, इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रेज हे दोन्ही किंवा तिन्ही जे आहेत ते एकाच प्लेनमध्ये असतात. हा आपला फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन झाला. सो आय विल राईट हिअर फर्स्ट लॉ दॅट इज इन्सिडंट रे, refracted ray, incident ray and refracted ray are on opposite sides of normal and all the three म्हणजेच इन्सिडंट रे, त्यानंतर रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल हे तिन्ही सुद्धा सेम प्लेनमध्ये असतात. आर इन सेम प्लेन. हा फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो रिफ्लेक्शनच्या लॉशी सिमिलर आहे, एकदम सिमिलर आहे. आता दुसरा लॉ जो आहे आपला रिफ्रॅक्शनचा तो थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये बघा आता हा इन्सिडंट रेनी या नॉर्मलशी केलेला हा जो अँगल आहे याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर हा रिफ्रॅक्टेड रे त्यानं ह्या नॉर्मलशी केलेला अँगल त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतो. अँगल ऑफ इन्सिडन्स आपण स्मॉल आय या लेटरने इंडिकेट करतो, वेअर ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपण स्मॉल आर ह्या लेटरनं इंडिकेट करतो. सो हिअर इन धिस केस जेव्हा रिफ्रॅक्शन होत असतं तेव्हा ह्या साईन आय आणि साईन आर, साईन कॉस, टॅन कॉट, सेक, कोसेक तुम्ही ट्रिगोनॉमेट्रीमध्ये हे शिकलेला असाल. सो साईन आय आणि साईन आर या दोघांचा रेशो, साईन आय म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्सचा साईन आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा साईन, या दोघांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो आणि या कॉन्स्टंटलाच म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो जेव्हा तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन विचारलं जातील तर तुम्ही हे दोन लॉज सांगणार आहात. हा फर्स्ट लॉ तर झाला. आता इथे काय सांगणार, ॲक्च्युली हे थोडंसं आपण इलॅबरेट करूया. इथे मी असं सांगूयात, फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया, गिव्हन पेअर ऑफ मीडिया का म्हटलं आहे, कारण रिफ्रॅक्शन होताना कंपल्सरी दोन मीडियाची गरज असते. म्हणून फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया रेशो ऑफ
साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अँड साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. असं आधी वर्डमध्ये लिहून घ्यायचं आणि मग साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट असं सांगायचं. आलं लक्षात? सो हे झाले आपले 2 लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. जेव्हा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तुम्हाला 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी काहीही विचारलं तरी एवढं तुम्हाला लिहायचं आहे. आता हा जो सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे ना त्यालाच स्नेल्स लॉ असं देखील म्हणतात. आणि हा जो आपण कॉन्स्टंट सांगितला आहे त्या कॉन्स्टंटलाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात. म्हणजे आज आपण हे जे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन शिकतोय ना याच्यावरती सेम कंटेंटवरती आपल्याला व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स हे विचारले जातात. मग काय क्वेश्चन विचारलं की तुमचा आन्सर काय असणार हे तुम्हाला मी आज सांगते की लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हटलं की तुम्ही इथंपर्यंत येऊन थांबणार. त्यानंतर जर तुम्हाला सपोज स्नेल्स लॉ असा प्रश्न विचारला, स्नेल्स लॉ म्हणजे स्नेल ह्या सायंटिस्टने हा लॉ सांगितलेला होता म्हणून त्याला स्नेल्स लॉ म्हणतात. तर काय आहे हा स्नेल्स लॉ? तर साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट हा जो रूल आहे किंवा जो लॉ आहे तो स्नेल ह्या सायंटिस्टनं सांगितला आणि ह्यालाच स्नेल्स लॉ म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्नेल्स लॉ विचारला जाईल तर तुम्ही तिथे काय सांगणार? रेशो ऑफ हे जे आहे ना गिवन पेअर ऑफ मीडिया रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स बाय साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट हेच तुम्ही इथे रिपीट करणार आहे. म्हणजेच द सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. आलं लक्षात? सो हिअर साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आलं लक्षात? हे झालं स्नेल्स लॉ. आणि याच्याशीच रिलेटेड किंवा हा जो सेकंड लॉ आहे ना आपला याच्याशीच रिलेटेड अजून एक कन्सेप्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं तर जेव्हा लाईट रेचं रिफ्रॅक्शन होतं म्हणजे तो जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये एंटर करतो तेव्हा त्याचा पाथ चेंज होतो आणि तो पाथ किती एक्सटेंटपर्यंत चेंज होतो हे ज्याच्यावर डिपेंड करतं तो असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आलं लक्षात? आता हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इट जनरली डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट ॲज वेल ॲज द डेन्सिटी ऑफ द मटेरियल. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय सांगणार तुम्ही? द चेंज इन पाथ ऑफ लाईट रे डिपेंड्स ऑन अ फिजिकल क्वांटिटी अँड दिस फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विच इज नोन ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं तुम्ही म्हणाल. बघा हां जेव्हा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती नोट विचारली जाईल तेव्हा तुम्ही काय सांगणार की चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट depends on a physical quantity which is called as refractive index depends on Ri. आता हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो मी तुम्हाला काय सांगितलं? डेन्सिटी अँड velocity of light in a medium. डेन्सिटी आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट ह्या दोन गोष्टींच्या वरती हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करतो. प्रत्येक मी जसं सांगितलं ना तुम्हाला की एअर टू ग्लास मूव्ह होताना टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाला हा लाईट रे किंवा ग्लासमधून बाहेर पडताना अवे फ्रॉम नॉर्मल बेंड झाला. हे बेंडिंग कशामुळं होतं तर दोघांच्या डेन्सिटीमध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे. इथे एअरची डेन्सिटी कमी आहे ग्लासची डेन्सिटी जास्त आहे. सो रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये जेव्हा लाईट रे ट्रॅव्हल करतो तर त्याचं रिफ्रॅक्शन हे जास्त होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे ग्लासचा जास्त असल्यामुळे. अशा पद्धतीनं डेन्सिटी आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट हा एक फॅक्टर आहे की ज्याच्यावरती हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करतो. आता हा
जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो प्रत्येक मटेरियल वाईज हा वेगवेगळा असतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिला आहे बघा वेगवेगळ्या मटेरियलच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसचा. तर तो चार्ट तुम्हाला त्यातल्या काही व्हॅल्यूज या 1 मार्क्ससाठी विचारल्या जातात. सो तो एक चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता इथे बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं, तर साइन आय अपॉन साइन आरचा रेशोच असतो. म्हणजे हा जो सेकंड लॉ आहे तो तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी पण रिपीट करणार आहात. सो हिअर आय विल से साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड धिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो आपण एन स्मॉल एन या लेटरनं इंडिकेट करतो. हिअर धिस एन किंवा हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो असतो ॲक्च्युली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. म्हणजे इथे जेव्हा आपण साइन आय अपॉन साइन आर जेव्हा इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतो तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा असतो, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर. येत आहे लक्षात. सो जेव्हा की आपण साइन आय अपॉन साइन आर हा रेशो घेतो इट इज ऑलवेज द रेशो ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. नेहमी साइन आय आणि साइन आरचा रेशो हा तशा पद्धतीनं आपण कन्सिडर करतो. आलं लक्षात. ही एक मेथड झाली की ज्याचा यूज करून आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढू शकतो साइन आय आणि साइन आरचा रेशो घेऊन. मी जसं तुम्हाला आत्ता सांगितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण अजून एका मेथडनी फाइंड आउट करू शकतो आणि ती म्हणजे 2 मीडियामध्ये असणारी लाईटची व्हेलॉसिटी काय आहे त्याच्यावर देखील रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करतो. कसा डिपेंड करतो, तर समजा हीच केस आपण कन्सिडर करूयात. एअरमध्ये एअरची डेन्सिटी वेगळी, ग्लासची डेन्सिटी वेगळी, म्हणजेच दोघांच्यामध्ये असणाऱ्या डेन्सिटीच्या डिफरन्समुळे ह्या एअरमध्ये असणारी लाईटची व्हेलॉसिटी वेगळी आणि ग्लासमध्ये असणारी लाईटची व्हेलॉसिटी वेगळी. समजा या एअरमध्ये असणारी लाईटची व्हेलॉसिटी मी V1 म्हटली आणि ग्लासमधली लाईटची व्हेलॉसिटी मी V2 म्हटली तर दोघांची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. आणि जर मला 2 मीडियाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे फर्स्ट मीडियमचा आणि सेकंड मीडियमचा देखील मी ह्या दोन्ही व्हेलॉसिटीचा यूज करून फाइंड आउट करू शकते. कसं ते बघूयात. मी आता इथे 2 केसेस कन्सिडर करते. पहिल्या केसमध्ये आपण बघूयात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. जर मला सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा असेल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणजे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एअर इथं ह्या केसमध्ये तर कशा पद्धतीनं फाइंड आउट करणार बघा. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एन स्मॉल एन या लेटरनं यूज करतो. आधी इटा असं चिन्ह यूज केलं जायचं त्यासाठी. आता आपण स्मॉल एन म्हणजे ग्लास आणि एअर ह्या इंटरफेससाठी आपण स्मॉल एन हा सिम्बॉल यूज करतो इन ऑर्डर टू रिप्रेझेंट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास सेकंड मीडियम ग्लास आहे होय की नाही आणि फर्स्ट मीडियम आहे एअर. सो ह्या दोघांचा मध्ये असणारी व्हेलॉसिटीचा डिफरन्स त्याचा रेशो घेऊन कशा पद्धतीने मी हे फॉर्म्युला तयार करते बघा. आता हे लिहिताना बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. सो मी इथं 2 आधी लिहिलं एन आणि 1. हे वाचायचं कसं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आणि याची व्हॅल्यू जेव्हा मला कॅल्क्युलेट करायची असेल तेव्हा मी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 अपॉन velocity of light in medium 2 असा रेशो घेईन. म्हणजेच सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना आधी V1 अपॉन V2. सो 2n1 ह्यांचा रेशो जो आहे तो येईल V1 अपॉन V2. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स.
याचा यूज करून आपल्याला पुढे न्यूमरिकल सॉल्व करायची आहेत. हा एक झाला. आता अशाच पद्धतीनं जर मला फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा असेल विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, बघा RI ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम जर मला फाइंड आउट करायचं असेल, आता ते लिहिताना एक्सप्रेस करताना हे जे एवढं सगळं मोठं आपण म्हटलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, हे शॉर्टमध्ये आपण असं एक्सप्रेस करतो. वेअर ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड हे शॉर्टमध्ये कसं एक्सप्रेस करणार, तर इथे फर्स्ट N आणि 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड असं ह्याला काउंट करायचं. इनिशियली म्हणजे आधीच्या मेथडप्रमाणे हे उलट काउंट केलं जायचं. पण आता आपण अजून एक सांगते, जर तुम्ही कुठले व्हिडिओज म्हणजे आता हे तर तुम्ही माझे रेफर करतायच, पण जर चुकून तुमच्या पाहण्यामध्ये एखाद्या वर्षापूर्वीचा जर व्हिडिओ आला, कुठलं काही हे केलं तर त्याच्यामध्ये हे उलट असणार आहे. सो तिथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता नवीन जे काय म्हणून नॉर्म्स जे असतात ते बदललेले आहेत आणि नवीन नॉर्म्सप्रमाणे आता आपण हे ह्या पद्धतीनं वाचतो. आधी जर 1 वर्षापूर्वी वगैरे जर तुम्ही बघितलं असतं तर इथे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हे असं लिहिलं जायचं आधी. आता हे चेंज झालं आहे. सो जर एक अपडेटेड म्हणूयात ना, तर त्या पद्धतीचं आत्ता तुम्ही हीच मेथड फॉलो करणार आहात. ओके. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड हे मी शॉर्टमध्ये असं लिहिलं. ते जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मी ह्याच्या उलट म्हणजे आधी मी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 घेणार आणि मग व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 घेणार. सो इथे मी लिहीन व्हेलॉसिटी ऑफ लाईट in medium 2 upon velocity of light in medium 1 आणि म्हणून 1n2 is equal to v2 upon v1. आता इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. काय कन्फ्युजन होऊ शकतं की v1 upon v2 कधी घ्यायचं आणि v2 upon v1 कधी घ्यायचं. तर त्याच्यासाठी एक आयडिया सांगते बघा, लक्षात अजिबातच विसरणार नाही तुम्ही. मग त्याच्यानंतर इथं 1 आहे की नाही, मग तेव्हा वरती v1 आधी घ्यायचं. म्हणजे 2n1 जिथं आहे, इथं पुढं जिथं 1 आहे तो फॉर्म्युला जेव्हा असेल तेव्हा वरती आधी v1 घ्यायचा आणि जेव्हा इथं 2 आहे तेव्हा वरती v2 घ्यायचं. बट त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या. जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आपण हे असं लिहिलं हे लक्षात घ्या. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना v1 आधी आणि फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना v2 आधी. म्हणजे न्यूमरेटरमध्ये v1 आधी घ्यायचा इथे आणि ह्या केसमध्ये v2 आधी घ्यायचा. आलं लक्षात. सो ह्या पद्धतीच्या ट्रिक्सचा यूज करून तुम्ही हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन्ही मीडियमसाठीची लक्षात ठेवू शकता. अजून एक याच्यामध्ये आहे दॅट इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, तर जेव्हा 2 मीडियापैकी एक मीडियम जेव्हा एअर असतो कंपल्सरी किंवा व्हॅक्यूम असतं, तर तेव्हा तो जो सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. 1 मार्क्ससाठी तुम्हाला हे विचारलं जातं. सो इथे दाखवते मी एक कन्सेप्ट ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. डिफाईन करा असं जर तुम्हाला विचारलं तर काय सांगाल की व्हेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हेन एनी 1 मीडिया 2 पैकी एक मीडिया जेव्हा एअर किंवा व्हॅक्यूम असतं तर तेव्हा दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्हेन RI ऑफ 1 medium is given with respect to air or vacuum
दोन्हीपैकी जेव्हा एक मीडियम एअर किंवा व्हॅक्यूम असतं तर दुसरा मीडियम जो असतो तर त्याचा मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट आर आहे आणि तो नुसताच एन ह्या लेटरने इंडिकेट केला जातो. आयदर नुसता एन किंवा त्याला N2 असं देखील एनच म्हणा इथे आपण. N2 हे आता परत आउटडेटेड झालं. सो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एन या लेटरने इंडिकेट करतो. दोन्हीपैकी एक मीडियम कंपल्सरी एअर किंवा व्हॅक्यूम असणार. म्हणजे ह्या केसमध्ये हा जो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला तर ह्याला तुम्ही ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणू शकता. का? कारण ह्यातलं एक मीडियम एअर आहे. म्हणून जेव्हा आपण ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला ना म्हणजे हा सेकंड मीडियम ग्लास आहे की नाही इथे. सो ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे हा याला तुम्ही ॲब्सोल्यूट RI म्हणू शकता. आलं लक्षात सगळ्या कन्सेप्ट रिफ्रॅक्शनशी रिलेटेड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित आता क्लिअर झालं असेल. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट बघूया.